ठीक आहे. पुढे आपण जाऊ की काळ ही जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये आपण आता बघत होतो उदाहरण की सत्ययुगापासून आतापर्यंत प्रत्येकाचा काही कालावधी धरला, आपण 5,000-5,000 धरला चला, तर 20,000 वर्ष गेली कालाच्या बाबतीत आपण म्हणतोय. बरोबर आहे. याच्यामध्ये आपला विचार करूया की आपण काय करतो, तर 100 वर्ष जगतो. तोच एक डास घ्या, डासाचं आयुष्य एकच दिवसाचं असतं. मांजर घ्या, 4 ते 5 वर्षाचं आयुष्य असतं. कुत्रा घ्या, साधारण 8 वर्ष. म्हणजे 20 वर्ष. आयुष्य, हा काय असेल म्हणजे प्रत्येक प्राण्याचं आयुष्यमान हे साधारण ठरलेलं आहे आणि त्याच्यासाठी तो काल आहे. आलं लक्षात. आता ह्या काळाची तीव्रता ही प्रत्येक ठिकाणी बदलताना तुम्हाला दिसेल. उदाहरणार्थ, डासांचा जर विचार केला तर एका दिवसाचं आयुष्य, त्याच्यामध्ये त्याला म्हणजे माणसाला 2 वर्ष लागतात व्यवस्थित चालायला. चालायला सुरुवात 1 वर्षापासून केली तरी 2 वर्षाला व्यवस्थित चालायला लागतो. परंतु डासाला उडायला एका दिवसातच त्याला सगळं करायचं आहे. बघा माणूस काय काय करतो, चालायला शिकेल, लिहायला शिकेल, अजून काय पुढे लग्न करेल, मुलं होतील, अजून काय रिटायर होईल, अजून काय शिक्षण करायचं असेल करेल, अजून मग म्हातारा होईल आणि मग मरेल. ह्या प्रत्येकाला 25-25 वर्ष टाकली असं गृहीत धरा. ह्या सगळ्या गोष्टी त्याला एकाच दिवसात पुऱ्या करायच्या आहेत डासाला. बरोबर. मग त्याचं तेवढ्या तीव्रतेनं आयुष्य घटित होतं. ही कालाची संकल्पना सापेक्ष कशी असते याचं तुम्हाला उदाहरण फक्त दिलं. आता ही प्रत्येकाच्या बाबतीत वेगळी आहे बघा संकल्पना. विचार केला तर मनुष्याच्या बाबतीत आपण 100 वर्षाचं आयुष्य धरून आपल्या भोवतीच्या आयुष्याचं आपण निर्माण केलेलं असतं. निर्माण म्हणजे काय, तर आपल्या त्या एखादा तुम्ही टीव्ही घेतला, तर टीव्ही घेताना तुम्ही विचार करता की बाबा आता हा 10 वर्ष चालेल साधारण, म्हणजे पुढे असा आपण विचार करू शकतो की बाबा हे साधारण टीव्हीचं आयुष्य एक 8-10 वर्ष असतं. म्हणजे आपल्याला अजून पुढे सुद्धा टीव्ही काही घ्यावे लागतील किंवा गाडी आपण घेतली तर 15 वर्षाचं आयुष्य आहे, 15 वर्षानंतर स्क्रॅप करायला पाहिजे, अजून एखादी गाडी घ्यावी लागेल, 15 दूने 30 वर्ष. आता मी 60 वर्षाचा आहे, मग मला अजून 2 गाड्या तरी घ्याव्या लागतील 30 वर्ष जगायचं म्हटलं अजून तर. असा एखादा विचार माणसाच्या डोक्यात काळानुसार आपल्या आपल्या येत असतो. तसाच सापेक्ष विचार इतर प्राण्यांमध्ये सुद्धा असतो, परंतु ती मात्र भोगयोनी असतात. त्याच्यामध्ये अध्यात्माचा पार्ट नसतो. तो फक्त मनुष्याला दिलेला आहे देवानं. त्यामुळे त्याचा सदुपयोग कशा प्रकारे करायचा हे या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. मग तो सदुपयोग, कालाचा सदुपयोग करणे, ब्रह्मसत्य आहे हे जाणून घेणे, ही कर्तव्यता आपल्या जीवनाची आहे. हे प्रत्येकानं समजून घ्यायचं आहे. बरोबर. आणि हे जे परब्रह्म आहे ते या काळाला निर्माण करणारी गोष्ट आहे. काळ ज्याच्यापासून निर्मित झाला अशी गोष्ट म्हणजे हे परब्रह्म आहे. म्हणजेच ते कालातीत आहे. काळाच्या पलीकडे, कालातीत या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. बरेच जण ज्याला काळ लागू होत नाही, हे गोष्ट बरोबर आहे, पण समजून घेताना काय लक्षात घ्यायचं आहे, काळ म्हणजे हे नव्हे, काळाच्या पलीकडे असलेली कुठली तरी गोष्ट आहे. बरोबर. ती म्हणजे परब्रह्म. सृष्टीतील सर्व गोष्टींचं उगमस्थान, त्याच्यामध्ये काळ पण आला. बरोबर आहे. आणि तो कसा विविध आहे, सापेक्ष आहे, कसा नश्वर आहे, हे सुद्धा तुम्हाला मी उदाहरणार्थ सांगितलं की माणूस आणि डास हे 2 उदाहरणं देऊन तुम्हाला सांगितलं. प्रत्येक ठिकाणी काळाची संकल्पना कशी बदलते या दृष्टीनं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग जिथे हे परमनंट आहे त्या गोष्टीचं महत्व पटवून देण्यासाठी इथे काळ नावाचं अंग घेतलंय. ते 6वं अंग आहे. त्याच्यानंतरचं आहे आसन. याच्यात त्यांनी आसन सिंपल गोष्ट शब्दात सांगितलंय. शरीराच्या ज्या स्थितीत परमात्म्याचे सहज सुखाने चिंतन करता येते ते म्हणजे आसन. इथे कुठल्याही आसनाचा उल्लेख नाही.
ज्या ज्या स्थितीमध्ये बसून सहज सुखाने परमात्म्याचं चिंतन करता येतं, अशी कुठलीही पोज घ्या, तीच आसन म्हणून गृहीत धरता येईल. म्हणजे एखाद्याला बसून शक्य आहे, त्याने बसून करा. ज्यांना नाही आहे त्यानं झोपून करा. कशाही पद्धतीत चालेल. ज्या स्थितीमध्ये तुम्ही सुखाने राहू शकता, त्या स्थितीमध्ये हे शक्य आहे. म्हणजे जसं काल ते सर म्हणत होते, की कठीण आहे सर एवढं सगळं करणं. झोपून पण करता येईल. इथे सांगून ठेवलेलं आहे, की या पदाला समजून घेण्यासाठी सुखासन त्यांनी इतकं सहज करून टाकलंय, की आसन हा प्रकार तुमच्यासाठी किती हे आहे हे सांगितलेलं आहे त्यांनी. पुढे मूलबंध. मूलबंध. आता इथे मूलबंध म्हणून काय सांगितलंय बघा. तर ब्रह्म हे सकल प्रपंचाचे किंवा आपल्या मनाचे सुद्धा मूलस्थान आहे. त्याची उपासना म्हणजेच मूलबंध. म्हणजे काय तर प्रत्येक गोष्टीला इथे परब्रह्माशी आपल्याला जॉईन करायचं आहे हे लक्षात घ्या. याच्यामध्ये जे सांगितलेले आहेत पंचदशांग योग, ते सर्व या भोवताली आहेत, परब्रह्माच्या भोवताली. हम्म. आता पुढची आहे समावस्था. समावस्था मात्र इथे त्यांनी काय सांगितली, तर शरीर आणि मनाची समान अवस्था. ही अवस्था म्हणजे काय अवस्था, तर अशा अवस्थेमध्ये जे ज्ञानाचं स्फुरण व्हायला पाहिजे ते घडू शकतं. समजा एखाद्या माणसाला विंचू चावलाय, तर तो परब्रह्माचं ध्यान करायला सुटेल का? नाही. म्हणजे त्याचं शरीर जे आहे ते त्रिगुण त्याच्यातले जे आहेत, आपलं त्रिदोष जे आहेत ते समान अवस्थेत पाहिजे. बरोबर? तसंच मनाचं पण आहे. ज्याला तीव्र दुःख झालेलं आहे असा माणूस अं, आनंद स्वरूप होऊ शकेल का? तर नाही होऊ शकणार. मग तिथे सुद्धा मनाची सुद्धा समान अवस्था असणं आवश्यक आहे. आणि ही अवस्था का असणं आवश्यक आहे, तर जे परब्रह्म आहे त्यानंच ह्या दोन्ही गोष्टी बनलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही त्यांना समान अवस्थेत ठेवणार, त्यांच्यामध्ये कुठले दोष नाही आहे अशा अवस्थेत दोन्ही गोष्टी ठेवणार, शरीर पण आणि मन पण. शरीराची पण इथे त्यांनी सोय सोय म्हणण्यापेक्षा नोंद केलेली आहे. त्यामुळे आपल्याला शरीर पण आपलं समान अवस्थेत ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये काहीतरी मद्य घातलं किंवा काहीतरी घातलं जेणेकरून ते दूषित केलं असं आपण करायचं नाहीये. त्याची समान अवस्था आपल्याला टिकवायची आहे. मनाची पण समान अवस्था आपल्याला टिकवायची आहे, जर आपल्याला परब्रह्मापर्यंत पोहोचायचं आहे. का? तर ते परब्रह्म आहे, त्याला आपण काय दूषित करणार हे आपण ठरवायचं आहे. बरोबर? दृष्टी. दृष्टी म्हणजे काय? त्याच्यानंतरचं म्हणजे 10वं, दृष्टी. द्रष्टा, दृष्टी आणि दर्शन यात वेगळे पण नाही, हे ज्ञान म्हणजे दृष्टी. आता हे ह्याच साधर्म्य असणारी गोष्ट आपल्याला जे योगामधनं गेले त्यांना माहिती आहे, की ध्याता, ध्यान आणि धातव्य किंवा आलंबन याच्यामध्ये एकरूपपणा येणे म्हणजे काय करणे? समाधीची अवस्था. ध्यान. बरोबर? एकरूप दोन गोष्टी पहिल्यांदा तीन असतात, नंतर दोनच उरतात आणि त्याच्यानंतर ही अवस्था जी समाधीपर्यंत पोहोचतो तो माणसाला मध्ये एकच तत्व आहे. आणि हीच अवस्था इथे त्यांनी वर्णन केलेली आहे, की दृष्टी आपली कशी असली पाहिजे, तर अशी असली पाहिजे. जो माणूस सतत ध्यानामध्ये असतो त्याच्यामध्ये या प्रकारची दृष्टी डेव्हलप होते. आणि ही दृष्टी सतत ठेवण्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये पूर्वी जे काही सगळं सांगितलं ते सगळ्याचं आचरण म्हणजेच काय, तर परब्रह्माचं प्रत्येक गोष्टीमध्ये असलेलं अस्तित्व जाणवणे, ही क्रिया सतत झाली पाहिजे. अशी दृष्टी आपल्याला डेव्हलप करायची आहे. प्राणायाम. प्राणायाम इथे काय सांगितलंय बघा, तर अंतःकरणातील सर्व भावनांचा लोप होऊन केवळ एकाच तत्वाची भावना
ब्रह्मतत्वाची भावना उरणे, याला म्हटलेलं आहे प्राणायाम. आपल्याला सगळे भाव, आपल्याला काय म्हणजे काही जणांना भक्तिभाव असेल, काही जणांना दुःख होत असेल, काही जणांना आनंद होत असेल, म्हणजेच आपल्या भावना या आपल्यावर बऱ्याच वेळा हावी होत असतात किंवा आपल्याला त्या अनुषंगाने वर्तन करण्यासाठी प्रवृत्त करत असतात. परंतु जेव्हा या भावनांच्याही मुळाशी असणारं ब्रह्मतत्व आपला कब्जा घेईल किंवा आपल्याला काबूत ठेवेल, अशी जेव्हा परिस्थिती आपल्यामध्ये येईल, तेव्हा हे सगळ्या भावनांचा लोप होतो. त्या आपल्यावर नियंत्रण देऊ शकत नाहीत, तर आपल्यावर ब्रह्माची सत्ता स्थापित होते आणि मग इथे आपल्याला या भावना वगैरे सर्वांचा लोप होतो. आणि हा लोप झाला. मागच्या उपनिषदामध्ये आपण चित्तलय पण शिकलोय. मागच्या उपनिषदामध्ये हा शब्द आलेला होता. चित्ताला पण आपण लोप करायचा आहे, असं मागच्या उपनिषदामध्ये मी सांगितलेलं. या सगळ्या संकल्पना जरी असल्या वेगवेगळ्या, तरी त्या एकाच ठिकाणी नेऊन आपल्याला पोहोचवतात. ईश एकत्वाची भावना उरणे किंवा परब्रह्माची भावना फक्त उरणे म्हणजे प्राणायाम. इथे बरेच जण चुकू शकतात की प्राणायामाला आपण 100% श्वासासाठी जोडतो, कारण सगळ्या बाकीच्या ग्रंथांमध्ये असं सांगितलंय. पण इथे मात्र हे असं सांगितलेलं नाही. बरोबर? ते नीट लिहून घ्या. सर्व भावभावनांचा लोप होऊन परब्रह्म एकच तत्वाची भावना फक्त उरणे म्हणजे प्राणायाम. ओके, पुढे 12वं, प्रत्याहार. ज्ञानेंद्रियांचे जेवढे विषय आहेत, डोळ्यानं बघणे, चव घेणे, कानाने ऐकणे, नाकानं वास घेणे आणि त्वचेनं स्पर्श अनुभवणे, हे जे त्याचे विषय आहेत, हे सगळ्यांच्या ठिकाणी ब्रह्मतत्वाला पाहणे. म्हणजे मी आता स्पर्श केला, ब्रह्मतत्वाला केला. मी ऐकलं ते ब्रह्म. मी वास घेतला तो ब्रह्माचा. अशा पद्धतीत जो वागतो, विषयांच्या ठिकाणी ब्रह्मतत्वाला पाहतो आणि त्या अनुषंगाने संपूर्ण मनावर नियंत्रण ठेवणे म्हणजेच काय, तर विषयांच्या आहारी न जाणे. मन सुद्धा विषयांच्या आहारी जात असतं. सतत त्याच्यामध्ये कुठले तरी विचार आपल्या सुखानुभूतीसाठी किंवा दुःखानुभूती नको असण्यासाठी सतत विचार करण्याची प्रवृत्ती असते, ती बंद करणे. त्याच्याऐवजी जे येतंय ते सगळं ब्रह्मस्वरूपच आहे, अशा पद्धतीनं आपल्यामध्ये भावना निर्माण करणे म्हणजे प्रत्याहार. बरोबर? म्हणजे काय, विषयांपासून ब्रह्मतत्वच फक्त मिळवणे आणि दुसरं मनाचं स्थैर्य सांभाळणे, या दोन गोष्टी म्हणजे प्रत्याहार. हम्म चला पुढे, धारणा. धारणा म्हणजे ज्या ठिकाणी मन धावेल त्या ठिकाणी ब्रह्मच आहे, हे मानून त्या ठिकाणी सुद्धा मन एकाग्र करता आलं पाहिजे. जसं मी माझ्या आतमध्ये बघायला सुरुवात केली, आत 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 गेलो, तर सर्वात शेवटी मिळणारं तत्व ब्रह्मच असणार आहे. तसंच मी कुठल्याही गोष्टीवर जरी मन एकाग्र केलं, तरी त्याच्या आतात जर गेलो तर ब्रह्मतत्वच मिळणार आहे. बरोबर आहे सर? एक ब्रह्म हे तत्व सगळीकडे व्याप्त आहे, तर मग ते प्रत्येक पदार्थाच्या सूक्ष्म स्वरूपात आपल्याला मिळणारच आहे. ही भावना आपल्यामध्ये निर्माण करून जे आलंबन आपण घेणार आहोत, त्याच्यामध्येही ब्रह्मतत्व शोधायला सुरुवात करणे म्हणजे धारणा. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रह्मतत्वाची धारणा करणे. दुसरं, आत्मध्यान. आत्मध्यान म्हणजे मी ब्रह्मच आहे अशी भावना करून स्वतःमध्येच ध्यान लावणे. ध्यानाचा अर्थ इथे काय सांगितलाय? स्वतःमध्ये. मगाशी काय सांगितला? धारणेमध्ये दुसऱ्यामध्ये ब्रह्मतत्वाची भावना करणे. आणि आत्मध्यानमध्ये काय सांगितला? स्वतःमध्ये ध्यानाची भावना करणे, परमतत्वाची धारणा करणे. ध्यान लावणे. पुढचा आहे सर्वात शेवटचा, समाधी. समाधीला काय सांगितलंय? तर ज्ञाता ज्ञेय यांची एकरूपता साध्य होऊन त्या ठिकाणी परब्रह्माची अनुभूती येणे म्हणजे समाधी होय. किंवा मगाशी मी जे म्हटलं ते, की तीनही तत्व ध्याता, काय ध्येय, ध्याता आणि ध्यान, तिन्ही गोष्टी एकत्रच होऊन जातात.
अशी, म्हणजेच मी परमतत्व आहे, मीच ब्रह्मतत्व आहे याची पूर्णपणे जाणीव होणे, ही अवस्था म्हणजे समाधीची अवस्था होय. हे जी 15 आहेत पंचदशांग लक्षण, हे आपल्याला परीक्षेला प्रश्न म्हणून येतो. हे लिहायला सोपं आहे. फक्त आपल्याला 15 आपल्याला क्रमाने पाठ करावी लागतील आणि सर्वांची आपल्याला परब्रह्माचं कसं कनेक्शन आहे हे जोडायचं आहे. त्यातलं प्राणायाम एवढं एकच फक्त थोडंसं वेगळं वाटतं. बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला लिहिता येऊ शकतात. हं, ठीक आहे. आपण माझ्या मते इथे थांबूया. बरोबर? 9 वाजून 5 मिनिटं झाली. सर समाधी एकदा सांगा. समाधी म्हणजे ज्ञाता आणि ज्ञेय. म्हणजेच काय? तर जो जाणून घेणारा म्हणजे ध्यानाला बसलेला माणूस आहे तो, आणि परब्रह्मतत्व याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. हे दोन्ही एकच आहेत. अशा पद्धतीचं जाणीव होणे, परब्रह्माची अनुभूती होणे, मी म्हणजेच परब्रह्म आहे अशी अनुभूती होणे म्हणजे समाधी अवस्था होय. चालेल. थांबूया मग. हरिओम.